नमस्कार मित्रांनो, स्वर्णिम कोकण पेज आणि यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं सहर्ष स्वागत। तर मित्रांनो, आमच्या वाघेरीवाडीमध्ये काही गेस्ट इलेले आणि त्यांना आमची वाघेरीवाडी बघूची होती। हे गेस्ट इले होते मुंबईवरून। आमची वाघेरीवाडीतील शेतवाडी बघून ते अगदी वेडेपिसेच झाले। इतको आमचो ह्यो सुंदर असो निसर्ग असा। तर ह्यांका ही शेतवाडी दाखवीत मी पुढे जंगलातली सफर करण्यासाठी घेऊन गेलाय। चला तर बघूया ही जंगलातली सफर आज कशी असा। आमच्या वाघेरीवाडीमध्ये एक डोंगरातून प्रचंड मोठो ओहळ वाहता आणि ह्यो ओहळ पावसामध्ये मोठ्या प्रमाणात प्रवाहित होता। ही तीनही मुलं अगदी हुशार होतीच पण कोऑपरेटिव्ह सुद्धा होती। ह्यांका जंगलातील ही सफर आणि ॲडव्हेंचर करूचा होता आणि ह्यांका निसर्गाबद्दल आवड सुद्धा होती। सर्व वातावरण पाहता माका असं समजला की ह्या तिघांका पण ही निसर्ग ट्रिप करण्यासाठी खूपच उत्सुकता लागलेली होती। या ओहळात पावसामुळे बरीच लाकडं पण आडवी पडली होती, पण ही मुलं अगदी ह्या सगळ्या गोष्टी अडीअडचणी क्रॉस करीत ही ट्रिप अगदी एन्जॉय करत पुढे जात होती। सध्या थोडा पावसाचा वातावरण कमी झालेला होता आणि ह्या ओहळाचा पाणी अगदी थंडगार होता। ओहळ क्रॉस करीत असताना कधी पण सांभाळून पाय टाकूचो लागता, कारण दगड पूर्णपणे शेवाळ येऊन बुळबुळीत झालेले असतात। ह्या वाघेरीच्या जंगलात असलेली सगळी निसर्ग संपदा बघता आपला मन सुद्धा अगदी प्रफुल्लित होता। ह्या झाडांवरती प्रचंड मोठे लोंबकाळणारे वेली बघून आपणाक टार्झन पिक्चरची आठवण इल्याशिवाय राहणार नाही। अगदी थोडासा चालल्यावरती ह्या मुलांका कडकडून अगदी तहान लागली, त्यामुळे ह्यांका पाणी पिऊचं होता। मी त्यांना एका झाडाचं पान काढून दिलंय आणि ह्या ड्रोनामधून पाणी प्या म्हणून सांगितलंय, पण त्याका काय जमाना होता, त्यामुळे या मुलाक ड्रोन करून माकाच दिवचं लागलो आणि ह्या पाणी पण कसा पिऊ ह्या पण त्याका दाखवचा लागला। आमच्या ह्या वाघेरीच्या डोंगरातील पाणी म्हणजे एकदम स्वच्छ, नितळ आणि निर्मळ, पण मात्र ह्या पाणी जास्त पिल्यावरती तुमका सर्दी पण होऊ शकता, कारण ह्या थंड पाणी असा। पण या पाण्यामुळे तुमका कोणत्याही प्रकारचो आजार होचो नाही, ह्या मात्र 100% नक्की। ह्या तिघांका पण चांगलीच तहान लागली होती, त्यामुळे या ओहळाचा पाणी यांच्यानी पिऊन घेतला। ह्या आमच्या ओहळाच्या वरती कोणतीच लोकवस्ती नाही। ह्यो ओहळ पूर्णपणे जंगलाच्या कडाकापरीमधून आणि दगडांच्या खालून वाहत वाघेरीवाडीमध्ये येतात, त्यामुळे ह्या पाणी अगदी स्वच्छ आणि नितळ असा। जंगलामध्ये लोंबकळणाऱ्या वेलींवरती ही मुलं मजा घेत पुढे जात होती। कोणत्या वेलीची पकड घट्ट असा ह्या मात्र मी त्यांना आवर्जून सांगा होते, कारण एखाद्या वेलीची जर झाडावरती पकड घट्ट नसेल तर आपण खाली ओढल्यावरती पडू पण शकतो। ह्या तिन्ही मुलांमध्ये ह्या मुलाचं नाव असा निशांत आणि ह्यो मुलगो अत्यंत हुशार होतो, त्याका निसर्गाबद्दल बरीच माहिती पण होती। ह्या ओहळामध्ये आणि जंगलाच्या परिसरामध्ये आम्ही 15 ते 20 मिनिटं बसून आणि ह्या निसर्गाचा आनंद घेऊन परत आम्ही येण्यासाठी निघालो।
निसर्गाच्या सानिध्यामध्ये तुम्ही जर कधी गेलात तर त्या ठिकाणी असलेले किडे, कीटाणू किंवा असलेले जंगलामधील स्पायडर्स, ज्याला आपण कोळी म्हणतो मराठीमध्ये, ह्या प्राण्यांपासून थोडंसं आपण आपणाक सावध राहून चालायचं लागतं. कधीकधी अशा जंगलामध्ये चालतेवेळी साप पण असतात, त्यामुळे पायाखालती आपणाक बघून चालायचं लागतं. कारण पाऊस येऊन गेल्यानंतर थोडासा ऊन पडला की हे साप बाहेर ऊन खाण्यासाठी किंवा आपला भक्ष्य ग्रहण करण्यासाठी बाहेर पडतात. जंगलामध्ये असताना जर कधी प्रचंड मोठं पाऊस वगैरे जर पडलो तर अचानक पाणी पण येऊ शकतं. पण आमच्या वाघेरीवाडीमध्ये असं मोठं पाऊस पडाल असं मोठा पाणी अचानक कधी येणार नाही. ह्या पाणी थोडा थोडा पुढे येतात, कारण होय सिंगलच ओहळ असा. अशा प्रकारचं मोठं पाणी तेव्हाच येतात जेव्हा एका ओहळाक 10 ते 12 ओहळ जोडलेले असतात. त्यावेळी अचानक पाणी येऊन आपण वाहून जाण्याची चान्सेस जास्त असतात. मगाशी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी बघा, ह्यो एक साप ह्या झाडावरती असा, ह्याका आपण सरपटोळी असं म्हणतो. ह्यो साप बिनविषारी असा, पण हो वरती डोक्यावरती असल्यामुळे माणूस पटकर घाबरता. आम्ही या ठिकाणी पटकुळीची फळा खाय होतो आणि काहीतरी पान हल्ल्यासारखा माका दिसला, म्हणून वरती बघितलंय तर ह्यो साप वरती होतो. आम्ही पटकन बाजूक झालो. ह्या माझ्या मित्रांका वाघेरीवाडीत फिरून झाल्यावरती कडकडून भूक लागली होती आणि यांची अजून एक हौस होती, ती म्हणजे मस्तपैकी पाण्यामध्ये ह्यांका डुबाचा होता, आंघोळ करूची होती. जे आमच्या वाघेरीतले स्वच्छ ओहळ असत, व्हाळ असत त्याच्यामध्ये. तर त्यांची ही ख्वाहिश पूर्ण करण्यासाठी मी त्यांना जेवण झाल्यावरती आंघोळ करण्यासाठी पण एका होळामध्ये घेऊन चाललोय. तुम्ही कधी निसर्गाच्या सानिध्यात गेलात तर तुमच्यासोबत असलेले प्लॅस्टिक्स बॉटल्स वगैरे या ठिकाणी कधीच टाकू नका. आपण कधी कधी बाहेर फिरायला गेलो की आपणाक तहान पण लागता. मग अशा वेळी छोट्या मोठ्या मॉलमध्ये मिळणारे जे बॉटल्स असतात, जसे आपण फ्रीजमध्ये बॉटल्स ठेवतो, ती बॉटल्स आपल्यासोबत कॅरी करायची आणि त्याच्यामध्ये घरूनच पाणी भरून घेऊन यायचं. म्हणजे पाणी पिल्यानंतर तीच बॉटल परत आपल्या घरी रिटर्न जाता आणि निसर्गाची हानी पण होत नाही. ह्या निसर्गाच्या सानिध्यात आल्यानंतर तुम्ही या ठिकाणचे असलेलं निसर्ग सौंदर्य अगदी डोळ्याने भरभरून बघा. डोळ्याने भरभरून बघणं म्हणजे काय, तर या ठिकाणी असलेली झाडं, वेली, या ठिकाणचे पक्ष्यांचे कॉल्स हे अगदी शांतपणे बघायचे आणि कॉल्स ऐकायचे. त्याच्यानंतर जी भली मोठी प्रचंड झाडं असत त्यांना एक अलगद सुखद अशी मिठी मारायची. बघा एकदा असं करून निसर्गाचा आनंद हे अशा प्रकारे नक्कीच घेऊन बघा. तुमका मजा पण येतलीच आणि ह्या निसर्गासोबत प्रेम पण होताला. ह्या तिन्ही मित्रांनी या ठिकाणी बरीच मजा केली. बरीच मजा म्हणजे काय, मुंबईतली रोजची ट्रेनची दगदग, धावपळ, तोच गाड्यांचा आवाज, कॉन्क्रीटची बिल्डिंगची दुनिया हे सगळी बघून ही लोक अक्षरशः कंटाळलेली होती. त्यांका मी बरेच या ठिकाणी प्राणायाम वगैरे किंवा ह्या निसर्गामध्ये शांत बसायला सांगितलं आहे आणि मी जसं ह्यांना सांगितलं त्या सगळ्या गोष्टी ह्या मुलांनी अगदी आवर्जून केला आणि त्यांच्या मनामध्ये अगदी शांतता पण येली आणि माइंड एकदम फ्रेश होऊन या मुलांका रात्रीच्या वेळी अगदी शांत झोप पण लागली. तर माझ्या लाडक्या मित्रांनो, तुमका जर कधी कोकणामध्ये अशा प्रकारचे सहल करूची असात तर नक्की आमका कॉन्टॅक्ट करा. आमचो कोकण ट्रॅव्हल क्लब ग्रुप आमच्या स्वर्णिम कोकण पेजला टाईप असा. तुमच्यासाठी हव्या तशा प्रकारची पिकनिक किंवा सहल कोकणामध्ये आम्ही अरेंज करून देऊ शकतो. राहण्याची, या ठिकाणचा कोकणी फूड, ह्या सगळं खाण्यापिण्याची अगदी पारंपरिक पद्धतीमध्ये सोय पण केली जातली. कोकण ट्रॅव्हल क्लबचे ॲडमिन श्री प्रतीक गावडे यांचं मी कॉन्टॅक्ट नंबर ह्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलो असा. तुम्ही डायरेक्ट त्यांना कॉन्टॅक्ट करून किंवा कोकण ट्रॅव्हल क्लबची वेबसाईटवरती जाऊन तुमच्या बुकिंग्स करू शकताय. तर या मुंबईमधील इलेल्या मित्रांसोबत अशा प्रकारे निसर्ग भ्रमंती करून आम्ही परतीच्या मार्गावर निघालो. तर मित्रांनो, तुमका हे ब्लॉग कसं वाटलं तुमच्या लाईक्स आणि कमेंट्समधून नक्की कळवा. पुन्हा एकदा भेटूया एका नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत धन्यवाद.